नमस्कार, क्रोशे विथ नेहामध्ये आपले स्वागत आहे. आपण सध्या वेगवेगळ्या प्रकारची क्रोशाची फुले करायला शिकत आहोत. आत्तापर्यंत आपण पारिजाताची, त्यानंतर गोकर्णाची फुलं करायला शिकलो. आज आपण हे चाफ्याचं फूल करायला शिकणार आहोत. बघा किती सुंदर दिसतं, पिवळ्या लोकरने बनवलेलं हे चाफ्याचं फूल आपण आज बनवायला शिकणार आहोत. हे फूल आपण वेगवेगळ्या साईजमध्ये करू शकतो. मी लहान मोठ्या वेगवेगळ्या साईजमध्ये बनवली आहेत ही फुलं. चला तर मग आपण सुरुवात करूया. त्यासाठी 2 कलरची लोकर, हिरवी आणि पिवळी आपण वापरणार आहोत. त्यानंतर कात्री, ही सुई, लोकरची सुई, धागा, एवढं साहित्य आपण वापरणार आहोत. लोकर 4 प्लायची आहे आणि सुई ही क्रोशाची 3.5 mm ची आहे. चला तर मग सुरुवात करूया. आपल्याला पिवळ्या दोऱ्यापासून सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम मी 8 साखळ्या घेणार आहे. पहिल्यांदा स्लिप नॉट करून घेतली. 8 साखळ्या, 1 2 3 4 5 6 7 8. आता या ज्या 8 साखळ्या घेतल्या आहेत, यातल्या प्रत्येक साखळीवर आपल्याला सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. ही पहिली सोडून द्यायची आणि पुढच्या साखळीवर आपण सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. म्हणजे एकूण 7 सिंगल क्रोशे येतील. 1 2 3 4 5 6 आणि 7. त्यानंतर आता परत आपल्याला 8 साखळ्या घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. परत सिंगल क्रोशे घेऊन आपल्याला 7 साखळ्या विणायच्या आहे. ही पहिली सोडून द्यायची आहे. 1 2 3 4 5 6 7. आता परत एकदा 8 साखळ्या, 1 2 3 4 5 6 7 8. परत सिंगल क्रोशाने 7 साखळ्या विणून घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7. बघा, आपल्याला हे चाफ्याचं फूल 7 पाकळ्यांनी विणायचं आहे. त्यातल्या ह्या 3 पाकळ्या आतमध्ये जातील आणि वरती 4 राहतील. तर आता ह्या आतल्या पाकळ्या छोट्या आणि वरच्या 4 मोठ्या करायच्या आहेत. तर ह्या छोट्या पाकळ्यांसाठी आपण 8 साखळ्या घेतल्या. आता मोठ्या पाकळ्या करायसाठी आपण 12 साखळ्या घेणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता परत मगासारखंच पहिली साखळी सोडून दुसऱ्या साखळीपासून आपल्याला सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत. एक साखळी सोडली त्यामुळे 11 सिंगल क्रोशे येतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. हे फूल आपण वेगवेगळ्या साईजमध्ये करू शकतो, मोठं छोटं. तुम्हाला जर मोठं करायचं असेल तर ह्यापेक्षा मोठ्या साखळ्या जास्ती साखळ्या तुम्ही घेऊ शकता. छोटं करायचं असेल तर कमी साखळ्या घेऊ शकता. बघा, ही पाकळी मोठी झाली आहे. आता परत एकदा 12 साखळ्या, 1 2 3 4 5 6 7
8 9 10 11 12. परत एक साखळी सोडून पुढच्या 11 विणून घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. बघा या 2 मोठ्या विणून झाल्या. आता अजून 2 करायच्या आहेत. प्रत्येक वेळी 12 साखळ्या परत घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता या अजून 2 पाकळ्या झाल्यानंतर दाखवते. बघा या एकूण 7 पाकळ्या माझ्या विणून झाल्या आहेत. आता आपल्याला उलट्या साईडने विणायचं आहे. म्हणजे बघा इथे आपण एक साखळी घेऊ आणि इकडनं विणायचं आहे. मागची साईड पुढे करून घ्यायची आहे. बघा अशी. आणि आता विणायला सुरुवात करू. एक एक पाकळी कशी विणायची ते मी दाखवते. पहिल्यांदा हा स्लिप स्टिच घ्यायचा आहे. त्यानंतर 2 सिंगल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे, त्यानंतर 3 डबल क्रोशे, त्यानंतर परत एकदा एक हाफ डबल क्रोशे, नंतर सिंगल क्रोशे आणि इथे स्लिप स्टिच घ्यायचा आहे. त्यानंतर 2 साखळ्यांचा आपल्याला इथे लूप तयार करून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने आपल्याला लूप तयार करून घ्यायचा आहे वरती. त्यानंतर परत त्याच सिक्वेन्सने आपल्याला इकडनं विणून घ्यायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा सिंगल क्रोशे, त्यानंतर हाफ डबल क्रोशे, त्यानंतर 3 डबल क्रोशे घेतले होते आपण. 1 2 3, त्यानंतर 2 हाफ डबल क्रोशे, त्यानंतर पुढचे 2 सिंगल क्रोशे आणि हा स्लिप स्टिच घ्यायचा आहे शेवटचा. बघा या पद्धतीने आपण इकडे ज्या सिक्वेन्सने घेतलं तसंच उलट्या सिक्वेन्सने इकडचं विणून घ्यायचं आहे. त्यानंतर आता पुढची पाकळी घ्यायची आहे विणायला. उलट सुलट बघायचं आहे. हे असं करून घेऊन इकडनं विणायचं आहे आपल्याला. इथे एक सिंगल क्रोशे घेऊन पॅक करायचं आहे. त्यानंतर इथे परत स्लिप स्टिच, पहिला स्लिप स्टिच, त्यानंतर 2 सिंगल क्रोशे, मगासारखंच करायचं आहे. 2 सिंगल क्रोशे. इथे जे 11 आपण विणले होते सिंगल क्रोशे त्याच्यावर आपण हे विणतो आहोत. 2 सिंगल क्रोशे, त्यानंतर 2 हाफ डबल क्रोशे, त्यानंतर 3 डबल क्रोशे, डबल क्रोशे, त्यानंतर परत एक हाफ डबल क्रोशे, सिंगल क्रोशे, आणि स्लिप स्टिच. त्यावर 2 साखळ्या घेऊन त्याचा लूप तयार करायचा आहे. आता परत उलट्या क्रमाने खाली यायचं आहे. सिंगल क्रोशे,
2 एक हाफ डबल क्रोशे, त्यानंतर 3 डबल क्रोशे, 1 2 3 2 हाफ डबल क्रोशे, परत 2 सिंगल क्रोशे आणि हा शेवटचा स्लिप स्टिच. बघा या 2 पाकळ्या विणून झाल्या आहेत. बघा या पद्धतीने. आणि ह्या सुरुवातीला आपण मोठ्या पाकळ्या विणतो आहोत, नंतर छोट्या विणायच्या आहेत. आता परत तिसरी पाकळी कशी विणायची ते दाखवते. पहिल्यांदा स्लिप स्टिच, त्यानंतर 2 सिंगल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे, 3 डबल क्रोशे, 1 2 3, त्यानंतर 1 हाफ डबल क्रोशे, 1 सिंगल क्रोशे आणि इथे स्लिप स्टिच. 2 साखळ्यांचा लूप तयार करून घ्यायचा. आणि परत आता उतरत्या क्रमाने आपल्याला याच्या ऑपोजिट क्रमाने इकडे खाली यायचं आहे. 1 सिंगल क्रोशे, 1 हाफ डबल क्रोशे, 1 3 डबल क्रोशे, 1 2 3, त्यानंतर 2 हाफ डबल क्रोशे, 2 सिंगल क्रोशे, 2 सिंगल क्रोशे आणि 1 हा स्लिप स्टिच. बघा या 3 पाकळ्या विणून झाल्या आहेत मोठ्या. मला मीडियम साईजचं फूल आवडतं म्हणून मी जास्ती मोठं नाही करणार आहे. आता ह्या 3 मोठ्या पाकळ्या विणून झाल्या. ही चौथी राहिली आहे आणि त्यानंतर ह्या 3 छोट्या पाकळ्या विणायच्या आहे. ही चौथी जी आहे ती याच पद्धतीने विणायची आहे. ती विणून झाली की मी दाखवते. बघा या 4 मोठ्या पाकळ्या विणून झाल्या. आता 1 सिंगल क्रोशे घ्यायचा आहे, स्लिप स्टिच. आता ह्या छोट्या पाकळ्या कशा विणायच्या ते सांगते. ह्याला प्रत्येक टाका एक एकच घ्यायचा आहे. सिंगल स्लिप स्टिच 1, सिंगल क्रोशे 1, हाफ डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 1, परत एकदा हाफ डबल क्रोशे, सिंगल क्रोशे आणि स्लिप स्टिच. दोन साखळ्यांचा लूप घ्यायचा आहे. आता परत उलट्या साईडने सिंगल क्रोशे एक एकच सगळं घ्यायचं आहे. आता हाफ डबल क्रोशे, डबल क्रोशे, हाफ डबल क्रोशे, सिंगल क्रोशे आणि हा स्लिप स्टिच. आता परत इथे सिंगल क्रोशे घेऊन पुढच्या साखळीला सुरुवात करायची आहे. एक स्लिप स्टिच, एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, एक डबल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, , , 2 , 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100, 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110, 111, 112, 113, 114, 115, 116, 117, 118, 119,
स्लिप स्टिच आणि 2 साखळ्यांचा लूप, परत सिंगल क्रोशे, हाफ डबल क्रोशे, डबल क्रोशे, परत एकदा हाफ डबल क्रोशे, सिंगल क्रोशे आणि स्लिप स्टिच. आता ही शेवटची पाकळी याच पद्धतीने विणून घ्यायची आहे. बघा, या छोट्या पाकळ्याही विणून झाल्या आहेत. या पद्धतीने या 7 पाकळ्या विणून झाल्या आहेत. आता आपल्याला प्रत्येक एका पाकळीवर एक साखळी घेऊन प्रत्येक एका पाकळीवरती आपल्याला एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे, म्हणजे 7 दुने 14 सिंगल क्रोशे होतील. बघा, या पद्धतीने 1 2 1 2 1. प्रत्येक एका पाकळीवर 2-2 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत. हे एकूण 14 सिंगल क्रोशे झाले आहेत. आता आपल्याला 2चा 1 करायचा आहे, म्हणजे 7 सिंगल क्रोशे होतील. बघा, 2चा 1 या पद्धतीने हा अर्धाच विणून घ्यायचा आणि हा अर्धा विणून घ्यायचा आणि मग पूर्ण विणायचा. या पद्धतीने आपण हे 2चे 1 करणार आहोत. एकूण 7 टाके आपल्याला मिळतील. सहा आणि हा 7. हे 7 आपण टाके विणून घेतले. आता आपल्याला हिरवा दोरा जोडायचा आहे. बघा, इथे हिरवा दोरा आपण स्लिप नॉट करून हिरवा दोरा जोडून घ्यायचा आहे. आता पुढचं विणकाम आपण हिरव्या दोऱ्याने करणार आहोत. या साईडने आता या 7 खांबांवर आपल्याला हिरव्या दोऱ्याने 7 खांब सिंगल क्रोशे करून घ्यायचे आहेत. हिरव्या दोऱ्याने करायचं आहे. हिरव्या दोऱ्याने आपण सिंगल क्रोशे करून घेणार आहोत. 1 2 3 5 6 7. एक साखळी घेऊन या साईडने आपण परत एकदा 7 सिंगल क्रोशे घेणार आहोत. 1 2. हे दोरे आपण विणकामात हाईड करून टाकायचे. 3
हिरव्या दोऱ्याने आपण 2 रो घेतले आहेत। बघा या पद्धतीने हा पिवळा दोरा आपण कापून टाकू, हिरवा दोराही कापून टाकायचा। आता आपल्याला ज्या छोट्या पाकळ्या आहेत त्या आत घेऊन आपल्याला हे असं राऊंड राऊंड गुंडाळायला सुरुवात करायची आहे। बघा छोट्या पाकळ्या आत येतील आणि उलट सुलट बघून घ्यायचं आहे। ही सुलट बाजू आहे ती वर आली पाहिजे आणि छोट्या पाकळ्यांपासून आपण हे असं कोणी कोणी ग्लूनी हे गुंडाळतानाच चिटकवून घेतात, तर मी शिवून घेते, मला शिवलेलं आवडतं। बघा हे या पद्धतीने हा हिरवा देठ तयार झाला आणि ही छान अशी पाकळ्या तयार झाल्या फुलाच्या। बघा किती छान फूल तयार झालं। बघा या पद्धतीने छोट्या पाकळ्या आत गेल्या आणि ह्या मोठ्या पाकळ्या वर राहिल्या आणि हे मी सुई दोऱ्याच्या साहाय्याने शिवून घेणार आहे। याला मी हिरवा दोरा लावणार आहे आणि शिवून घेणार आहे। झाल्यावर दाखवते। बघा आता मी हे सुई दोऱ्याने शिवून घेणार आहे। बघा हे आता मी शिवून घेतलं आहे आणि ह्या पिवळ्या पाकळ्या हे पानं असे इकडे तिकडे होऊ नये यासाठी ह्या आपण ग्लूनी चिटकवून घेऊ शकतो किंवा दोऱ्याने शिवून घेऊ शकतो। हा दोरा सुईत ओवून आपण ते दोऱ्याने या पद्धतीने शिवून घेऊ शकतो, म्हणजे त्या पाकळ्या हलत नाहीत। बघा हे फूल तयार झालं आहे आणि ह्या पाकळ्या हलत नाही आहेत, व्यवस्थित बसल्या आहेत। पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ग्लूनी अशा या ठिकाणी पाठीमागे थोड्याशा अशा चिटकवून घेऊ शकता। बघा या पद्धतीने तुम्ही या पाकळ्या अशा ग्लूनी चिटकवून घेऊ शकता। म्हणजे त्या अशा व्यवस्थित चिटकलेल्या राहतात आणि ते पानं हलत नाहीत। बघा छान असं चाफ्याचं फूल तयार झालं आहे। बघा आवडलं का तुम्हाला चाफ्याचं फूल? आवडलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। तुम्हीही करायचा प्रयत्न करा, जमलं की नाही ते मला नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, मला कमेंट नक्की करा। बघा आवडलं आहे की नाही फूल ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। या फुला असे एकमेकांमध्ये ओवून आपण ही फुलं एकमेकांमध्ये गुंफून छान अशी स्वामी समर्थांसाठी आपण माळ करू शकतो। त्यात थोडे मध्ये मध्ये मोती घालायचे आणि स्वामी समर्थांना चाफ्याचं फूल खूप आवडतं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। तुम्ही हे असं एक फुलंही स्वामी समर्थांना वाहू शकता किंवा एकमेकात गुंफून माळ तयार करू शकता। बघा मी ही अशी माळ तयार केली आहे या फुलांची आणि ही माळ नक्कीच तुमच्या घरातल्या स्वामी समर्थांच्या फोटोला नक्कीच छान दिसेल आणि तुम्ही नक्की करून बघा ही अशी माळ आणि तुमच्या फोटोला स्वामी समर्थांच्या फोटोला नक्की लावून बघा। बघा ही अशी छान अशी माळ तयार होते। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मध्ये मणी जास्त आणि फुलं कमी असंही करू शकता आणि सुंदर अशी माळ तुमच्या घरातल्या स्वामी समर्थांच्या फोटोला नक्की लावा। फूल नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब
नक्की करा आणि कमेंटही करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.